हॅलो नमस्कार मंडळी. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आणखी एका न्यू ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर ब्लॉग खूप दिवसांनी अपलोड होते, मध्ये 15 दिवस थोडासा गॅप घेतला होता. इकडे आम्ही गोराई बीचला आलोय. मीरा भाईंदर साईडला गोराई बीच माहितीच असेल जे कोणी मुंबईमधले आहेत त्यांना, आणि बाहेरचे आहेत त्यांना मी सांगते. मीरा भाईंदरला गोराई बीच म्हणून आहे, खूप सुंदर बीच आहे. तर सेम गोवा म्हणजे मिनी गोवा म्हणतात, सेम गोव्यासारखं आहे. आणि इकडे ख्रिश्चन लोक खूप आहेत. ह्या साईडला सगळी वस्ती ख्रिश्चन लोकांचीच आहे. तर खूप सुंदर असं वातावरण आहे इकडे, झाडं वगैरे नारळाची खूप मस्त. तर इथे ही जी जेवढी मंडळी दिसते ना, सगळे आमचे गाववाले आहेत, भाईंदरला राहतात, सगळे भाऊकीतले आहेत. तर आमचे चुलत दीर आहेत, त्यांचा मुलगा डॉक्टर झाला, त्यानिमित्त त्यांनी पार्टी ठेवली होती बीचवर आणि आम्हाला पण इन्व्हाइट केलं होतं. तर आम्ही मी माझे मिस्टर मुलं वगैरे गेलो होतो. खूप छान मजा आली आणि खूप छान जेवणसुद्धा होतं. आणि इकडे जेवण वगैरे करून नंतर डान्स चालू झाला. रिलेशनशिप राहायला पाहिजे. अशी तुमची प्रोग्रेस प्रगत होत जाओ ही आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करतो. तुम्ही आम्हाला बोलवून ही ट्रीटमेंट दिली, एन्जॉयमेंट करायला दिलं, त्याबद्दल आम्ही खरोखरच सर्वजण आभारी आहोत. तर मस्त डान्स वगैरे झाला आणि फोटोशूट झालं. परत डॉक्टर झाल्याबद्दल त्याचं अभिनंदन वगैरे केलं, बुके देऊन वगैरे. तर आम्ही निघालो घरी जायला. खूप उशीर झाला होता आणि म्हणजे ठाणा आणि भाईंदर खूप लांब आहे, ट्रॅफिक वगैरे लागेल म्हणून आम्ही घाईनं चाललो होतो. तर इकडे ती जी झाडं दिसतात ना नारळाची, तिथे ती पार्टी होती आणि अजून पण कंटिन्यू चालू होती. तर आम्ही लवकर निघालो तिकडून. आणि हे आहे बीच ह्या साईडला. तर खूप सुंदर होतं. आणि ते मुलांचं चालू होतं, मम्मा आपण कपडे आणायला पाहिजे होते, आम्हाला भिजायचं होतं. तर त्यांना मी म्हटलं की मुद्दाम एक दिवस आपण फिरायला येऊ इकडे, तेव्हा तुम्ही भिजा म्हणे. आता मला म्हणजे आयडिया नव्हती एवढं छान असं बीच वगैरे असेल, भिजता येईल असं मुलांना, असं मला आयडिया नव्हती ना. तर मी कपडे वगैरे आणले असते त्यांचे. तर जाऊ दे म्हटलं, नेक्स्ट टाइम बघू आपण. किती सुंदर व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता, सेम गोवा आहे. तर इथे संध्याकाळ होईल तशी गर्दी जास्त वाढत होती. आणि इकडे ही सुकाला टाकलेली मच्छी आहे, म्हणजे सुकी मच्छी जी म्हणतो आपण, ती इथे अशी सुकाला टाकलेली आहे. मच्छीमधले प्रकार तर मला म्हणजे प्रकार भरपूर आहेत, पण नावं एवढी नाही माहिती मला. तुम्हाला समजेल, जे कोणी फिश लवर वगैरे आहेत त्यांना, कुठली मच्छी आहे ही. बरेच असे नमुन्याचे फिश होते इथे टाकलेले, असे म्हणजे सुकाला टाकलेत. तर बघू शकताय कसे टाकलेत असे. ते काय म्हणतात ना, बोंबील, जवळा किंवा बांगडा, असं बरेच अशी नावं आहेत. मला फिशमधले जास्त माहीत नाही, नावं माहीत नाहीत मला. कोळंबी वगैरे माहिती आहे, जास्त कोळंबीच घरी आणतात त्यामुळे. आणि बांगडा वगैरे माहिती आहे, तो मोठा असतो तो. तर इकडे छान असं हे इकडे व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही. मस्त असं लाटा येत होत्या. तर इथे पण ही सुकी मच्छी टाकलेली आहे. त्या साईडला जे किनारा दिसतो तिकडे सगळ्या बोटी होत्या, एक लाईन असं मस्त बोटी होत्या साईडला, पण ते मोबाईलमध्ये कॅप्चर होत नाही आहेत. आणि लाटा बघताय तुम्ही, एवढी भीती वाटत होती ना, लांबच होतो पण असा आवाज, म्हणजे खरंच खूप खतरनाक आवाज येतो समुद्रकिनार वगैरे, छान वाटतं. तर खूप मजा येत होती आणि मुलांना पण मजा येत होती, पण भीती पण वाटत होती मला, कारण ती मुलं म्हणजे पाण्याच्या ठिकाणी ऐकत नाही, ती पुढे पुढे जायला बघतात. तर मला भीती वाटत होती त्यांची. तर आम्ही थोडं भिजलो सुद्धा, एक लाट आली आणि पूर्ण म्हणजे आम्ही जवळ थांबलो होतो, त्यामुळे सगळं अंगावरच पाणी आलं एकदम. आम्ही पण भिजला. बापरे.
लांबूनच खूप मजा येत होती आणि खूप मजा केली आम्ही आणि निघालो आम्ही घरी आमच्या. तर तुम्हाला हाचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर भेटू परत अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.